24 तासच्या महा AI सर्व्हे मधला 10वा प्रश्न आहे, घराणेशाही हा निवडणुकीचा मुद्दा असेल का? हो म्हणतायत 40% लोक, नाही म्हणतायत 30% आणि सांगता येत नाही असं 10% लोकांचं मत आहे। यावर सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, कारण महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर अनेक घराणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत आणि घराणेशाही हा निवडणुकीचा मुद्दा असेल का असं 40% लोकांचं म्हणणं हो असं आहे। पुढचा प्रश्न बघूया। निश्चितच संदीप, खरं तर याच प्रश्नाला धरून पुढचा प्रश्न आहे, घराणेशाहीतून जे येणारे उमेदवार आहेत त्यांना मतदान करणार का, अशा पद्धतीचा प्रश्न लोकांना आपण या सर्व्हेच्या माध्यमातून विचारला होता। त्यामध्ये काय नेमकी आपले आकडेवारी सांगते? अगदी घराणेशाहीतून येणाऱ्या उमेदवारांना मतदान करणार का हा प्रश्न विचारला होता। हा महा AI सर्व्हे मधला 11वा प्रश्न आहे। हो म्हणतायत 25%, नाही म्हणतायत 55%, सांगता येत नाही 20% लोकांचं मत आहे। हे प्रश्न आपण बघितलेत आणि यावर आता आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत। या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे, सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामधला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घराणेशाही, भ्रष्टाचार हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे। भ्रष्टाचारी लोकांना स्थान देणार का? 70% लोक म्हणतात भ्रष्टाचारी लोकांना स्थान द्यायला नको। पाठक सर, मला आश्चर्य असं वाटलं की 20% लोक म्हणतात भ्रष्टाचारी लोकांना स्थान द्यायला पाहिजे। याच्यामध्ये ही की आता चर्चा झाली, मी आपण असे सांगू इच्छितो की यावेळेस महायुतीचं सरकार काय येणार, तर आधीचे लोकसभेचे जे जे फेक नॅरेटिव्ह होते किंवा नॅशनल लेवलचे नॅरेटिव्ह होते संविधानापासून सगळे, ते आता काही राहणार नाही। बिलकुल जनतेने मागच्या 2-2.25 वर्षामध्ये एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या सरकारला बघितलेलं आहे। आता यांच्याकडे एकच नॅरेटिव्ह येणार आहे, ज्याला मी आत्ताच निरस्त केलं, ते म्हणजे सगळे उद्योगधंदे महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले आहे। आपल्या माहितीसाठी की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा आपण ज्या FDI मध्ये नंबर 1 होतं महाराष्ट्र, त्याला 4थ्या नंबरवर यांनी नेलं होतं। आज त्याच FDI मध्ये महाराष्ट्राला परत तिसऱ्यांदा पहिल्या नंबरवर आणलेलं आहे। आताच आपण बघितलं की 57,000 कोटीचा मोठा गडचिरोलीला एक पोलादी कारखाना येतोय। टोयोटोची एक मोठी फॅक्टरी औरंगाबादला येते। परवा पॉवर सेक्टरमध्ये आव्हाडा कंपनी, टाटा पॉवर किंवा महाजनको असे मोठे मोठे अग्रीमेंट झालेले आहेत। या सगळ्याच्या जनतेला लक्षात आलं आहे की मेट्रोचे काम या सरकारने पूर्ण केले, कोस्टल रेल पूर्ण केला, अटल सेतूवर जाताना कसा आपल्याला फायदा होतो हे लोकांनी बघितलेलं आहे। समृद्धीचं काम पूर्ण नेलेलं आहे। जी आपली सुपरफास्ट एक्सप्रेस आहे किंवा बुलेट ट्रेन आहे ती देखील पूर्ण झालेली आहे। आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना आपण वीज बिल माफी देखील दिलेली आहे। आणि ज्या महिलांना हातामध्ये भांडवल नसायचं, पाठक सर, आपण शेतकऱ्यांच्या मुद्दा सुद्धा आपण या ठिकाणी मांडलेला आहे। कशा पद्धतीने शेतकरी समाधानी आहेत का? हेमलता पाटील जी आपल्या सोबत आहेत। हेमलता ताई, आपण बघितलं हे सगळे प्रश्न, यामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे किंवा घराणेशाहीचा मुद्दा आहे, या सगळ्या मुद्द्यांकडे काँग्रेस कसं बघते? भ्रष्टाचाराच्या, आता आपण AIच्या सर्व्हेवरती बोलायचंय का एखाद्या पक्षाचा अजेंडा सांगायचा हे मला क्लिअर झालेलं नाहीये। माझ्या माहितीप्रमाणे आपण AIचा जो सर्व्हे आला आणि त्याच्यामध्ये लोकांची जी मतं आहेत त्याच्याबद्दल चर्चा करतोय, तर त्याच्यामध्ये लोकांनी स्पष्टपणे सांगितलंय की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती लोक, जनता भ्रष्टाचारी नेत्यांना मतदान करणार नाही असं स्पष्टपणे सांगतंय। आणि त्याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये, परंतु आपण भारतीय जनता पक्षाचं जे बघितलं की एखाद्या नेत्याला भ्रष्टाचारी म्हणायचं, त्याच्यावरती आम्ही त्याला आतमध्ये टाकू म्हणायचं, त्याच्यावर आरोपपत्र दाखल करतो असं म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी त्या पक्षाला, त्या नेत्याला आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पद द्यायचं। तर असं हे भारतीय जनता पक्षाचं आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये जे सगळी वर्तणूक आहे किंवा भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये आल्यापासून ज्या पद्धतीने ही वातावरण निर्मिती केलेली आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्यावरती धाडी टाका, त्यांना हर प्रकारे त्रास द्या आणि एवढं केल्यानंतर तो तुमच्या सोबत आलाच पाहिजे, अशा भूमिकेत तो आल्यानंतर मग त्याला पक्षामध्ये घ्या। तर हे जे सगळं फोडाफोडीचं राजकारण आहे, त्रास देण्याचं राजकारण आहे आणि एन केन प्रकारे कशाही पद्धतीने आम्ही सत्तेवरती राहण्यासाठी जे जे काही आम्ही करणार ते करण्याची जी मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे, याचा खरंच लोकांना वीट आलेला आहे। आणि लोकांना हे जे महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं ते नक्की आवडलेलं नाहीये आणि ते तुमच्या AIच्या सर्व्हेमध्ये रिफ्लेक्ट होतंय की महागाई, भ्रष्टाचारी नेत्यांना आम्ही मतदान करणार नाही। हेमलता पाटील जी, तुमचं एकंदरीत रोख जो आहे तो भाजपच्या वॉशिंग
वॉशिंग मशीन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी नेहमी आरोप करत असते त्याकडे तुमचा रोख असल्याचं आपल्याला दिसतंय। शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ता संजना घाडी सुद्धा आपल्या सोबत आहेत। संजनाजी, आपण बघितले हे 4 मुद्दे तुम्ही ऐकले असतील। झी24 तासवर जो महासर्वे महाएआय सर्वे सुरू आहे त्यावर काय ठाकरे गटाचं, शिवसेना ठाकरे गटाचं या सगळ्या महासर्वेवर आणि जी उत्तर आली आहेत, मग भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा त्याचबरोबर घराणेशाहीचा मुद्दा असेल, यावर काय मत आहे आपलं? माझं या ठिकाणी म्हणणं असं आहे की महत्वाचा महाराष्ट्राने ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा तेवढ्या चातुर्याने ते नक्कीच मतदान करतील। आणि या निवडणुकीत सर्वात महत्वाचे मुद्दे म्हणजे बेरोजगारी, वाढलेली महागाई, महाराष्ट्रातील ओरबडून निलेले उद्योगधंदे, महाराष्ट्राचं त्या ठिकाणी नाक असलेली मुंबई, तिचं महत्व कमी करण्याचा वारंवार तिचं औद्योगिक आर्थिक खच्चीकरण करण्याचा केलेला प्रयत्न, इथले उद्योगधंदे बाहेर ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न, सगळ्याचा हिशोब महाराष्ट्राची जनता नक्कीच करणार आहे। जातीय आणि धार्मिक समीकरण आपण म्हटले तर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विविध मार्गाने त्या ठिकाणी भाजपाच्या माध्यमातून केला जातोय। परंतु मला खात्री वाटते की महाराष्ट्र याही गोष्टीला नक्कीच भेट देईल। तुम्ही जातीय समीकरण म्हणाल तर नक्कीच ग्रामीण भागामधल्या, शहरी भागात फार कमी किंवा नाहीच, 0 प्रमाणे येते, पण बऱ्याच ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जातीय समीकरण चालतात। हे कुठेतरी मला दुर्दैव वाटते की त्या ठिकाणी विकासाचे मुद्दे महत्वाचे आहेत, त्या ठिकाणी जनतेचे जे मुद्दे आहेत त्या दृष्टीने मतदान होणं गरजेचं आहे। संजनाजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे। या सगळ्यावर हेमलता पाटील जी असतील किंवा संजना घाडी जी असतील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर डॉक्टर राजू वाघमारेंना बोलायचं आहे, पण पुढचे प्रश्न घेऊया आणि मग तुमच्याकडे येऊया। पुढचा प्रश्न घेण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा माझा सहकारी श्रीकांत आपल्यासोबत आहे। श्रीकांत,